नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा दुसरीच्या गणित या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. जसं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये एक छानसा उपक्रम पाहिला, अध्ययन स्तर 10चा सरावासाठी. 10 ते 20 च्या संख्या ओळखतो आणि वाचतो ह्याच्यासाठी एक सुंदर कृती, सहज कृती आपण पाहिली. अगदी तशीच सहज सुंदर कृती, छानसा उपक्रम आपण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत. हा उपक्रम आपल्याला आपल्या वर्गामध्ये अगदी सहज घेता येतो आणि 10 ते 20 पर्यंतच्या संख्या मुलांना सरावासाठी मनोरंजनातून आपण उपलब्ध करून देऊ शकतो. हा खेळ वर्गात घेण्याआधी आता आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागेल. संख्यांचे काही कार्ड वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला तयार करावे लागतील. ते कसे तयार करायचे याबद्दल सुद्धा आपण नंतर चर्चा करूयात. पण सर्वात आधी हा खेळ वर्गात घेताना अगदी आधीच्या उपक्रमासारखं आपल्याला इथे सुद्धा मुलांचे 2 गट करावे लागतील. एका गटामध्ये जास्तीत जास्त 5 ते 7 विद्यार्थी असायला पाहिजेत. पण आता मात्र हे दोन्ही गट एकदम आपल्याला फळ्यासमोर घ्यावे लागतील आणि दोन्ही गटांना समोर फरशीवर आपल्याला 10 ते 20 पर्यंतची संख्या कार्ड अस्ताव्यस्त पद्धतीने ठेवून द्यावे लागतील. म्हणजे कसेही ते फक्त आपल्याला फरशीवर ठेवायचे आहेत आणि दोन्ही गटांना या खेळाविषयी आपल्याला सूचना द्यावी लागेल. या उपक्रमाचं नाव आहे संख्यांचा रिले. रिलेमध्ये जसे 2 गट असतात तसे आपल्याला विद्यार्थ्यांचे 2 गट करायचेत आणि समोरासमोर विद्यार्थी आणि कार्ड आपल्याला ठेवायचे आहेत. आता मुलांना सूचना द्या की एक विद्यार्थी पुढे गेल्यानंतर त्यानं 10 ते 20 मधला पहिला अंक, पहिली संख्या उचलायची आणि सरळ ठेवायची, जे आपण अस्ताव्यस्त मांडून ठेवले. पहिल्या विद्यार्थ्यानं अगदी 10 हे कार्ड बरोबर ठेवायचं आणि माघारी यायचं, लाईनमध्ये जाऊन उभं राहायचं. पहिला विद्यार्थी जेव्हा 10 हे कार्ड बरोबर ठेवून माघारी येईल तेव्हाच दुसऱ्या विद्यार्थ्यानं जायचं आणि 10च्या पुढचा अंक 11 तो व्यवस्थित ठेवायचा आणि माघारी यायचं. परत तिसऱ्यानं जायचं आणि 12 हा अंक बरोबर लाईनमध्ये ठेवायचा उचलून आणि माघारी यायचं. पहिला विद्यार्थी माघारी आल्याशिवाय दुसऱ्यानं पुढं जायचं नाही. हा नियम आपण विद्यार्थ्यांना सांगूयात, म्हणजे हा खेळ खेळणं मुलांना सोपं वाटेल. असं संपूर्ण 10 ते 20 च्या संख्या लाईनमध्ये लावून हुसतर हा खेळ आपण मुलांचा घ्यायचा. दोन्ही गट एकाच वेळेस हा खेळ खेळतील. यासाठी आपल्याला संख्यांचे 2 बंच लागतील. 10 ते 20 या संख्या एक बंच आणि दुसरा बंच दोन्ही गटांसाठी आपल्याला लागेल. 1 मिनिटापर्यंत हा खेळ घ्यायचा आणि कमीत कमी वेळेत जो गट पूर्ण संख्या क्रमाने लावेल तो गट या खेळाचा विजेता असेल. आता याच्यामध्ये मनोरंजन म्हणून आपण काय करू शकतो, तर ह्या ज्या संख्या कार्ड आपण बनवणार आहोत हे संख्या कार्ड आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे बनवता येतील. ते कसे, तर बघा, इथे आपण संख्या कार्ड सूर्याच्या आकाराचे बनवू शकतो, त्यानंतर हत्तीच्या आकाराचे संख्या कार्ड, त्यानंतर पानांच्या आकाराचे संख्या कार्ड आणि त्यानंतर ॲपल या आकाराचे संख्या कार्ड. असे वेगवेगळ्या आकाराचे संख्या कार्ड जर आपण मुलांना उपलब्ध करून दिले तर मुलांना हा खेळ खेळताना खूप आनंद होतो आणि शिवाय कृतीतून शिक्षणही मिळतं. रिले कसा असतो हेही मुलांच्या लक्षात येतं. अशा प्रकारे 10 ते 20 या संख्यांचा रिले या माध्यमातून आपण मुलांसोबत अतिशय चांगल्या पद्धतीने खेळू शकतो आणि या संख्या मुलांच्या दृढ होण्यासाठी मदत करू शकतो. हा खेळ आपण आपल्या वर्गामध्ये नक्की घेऊयात. धन्यवाद.